पुणे महानगरपालिका निवडणुकांचे आता निकाल हाती यायला लागलेले आहेत। खरं दुपारनंतर पुन्हा एकदा मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। पुण्यातील सेन्सिटिव्ह म्हणजे अतिशय महत्त्वाचा असलेला हा प्रभाग जो पारंपरिक काँग्रेसकडे होता तो आता 9 ते 10 वर्षानंतर पुन्हा एकदा भाजपकडे आलेला आहे। प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपने जे आहे ते आता वर्चस्व मिळवल्याचं पाहायला मिळते। त्यांनी राज्यमंत्री अविनाश बांगवे यांचा सून आणि मुलाचा पराभव करत या ठिकाणी काशेवाडी डायस प्लॉटमध्ये भाजपचं वर्चस्व दाखवलं आहे। मात्र शहरामध्ये जर सगळीकडे बघितलं प्रभाग क्रमांक 25 त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 36 प्रभाग क्रमांक 10 आणि शहरातल्या इतर भागांमध्ये पूर्णपणे भाजपचं वर्चस्व आहे। ज्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवली ते मुद्दे बाजूला ठेवून संपूर्ण शहर आता हे भाजपच्या पाठीशी उभं राहिलं होतं। अजित पवारांचा करिश्मा कायम राहील असं वाटलं होतं। मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा दोन्ही शिंदे ठाकरे असतील यांना देखील अपेक्षित असं यश तर मिळताना दिसतच नाही आहे। मात्र त्यांची 2 आकडी तरी संख्या नीट निवडून येतील की नाही हा देखील आता प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। मात्र सगळ्या शहरामध्ये असाच जल्लोष ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। पुण्यातील प्रभाग क्रमांक 22 मधील डायस प्लॉटमध्ये आवड कार्यकर्ते देखील पूर्णपणे गुलालांनी माखलेले आहेत। भगवा गुलाल त्यांनी उधळून हा आनंद साजरा केला आहे। बागव्यांचा पराभव झाला की तुमचा भाजपचा विजय झाला? हा भाजपचा आणि कार्यकर्त्यांचा मनापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि घराणेशाहीचा आणि एकाधिकारशाहीचा पराभव आहे। आमचे जे उमेदवार निवडून आलेले आहेत, उमेदवार कांबळे ती पण मृणालताई कांबळे या नवख्या उमेदवार तशा मानल्या गेल्या तरी त्यांनाही अतिशय चांगला त्यांच्या घराण्याचा समाजसेवेचा त्यांना अनुभव आहे आणि त्यांचा प्रयत्न करू नक्कीच त्यांचे आधी भाऊ होते शंतनू भाऊ कांबळे, त्यांचाही मागच्या थोडक्यात पराभव झाला होता मागच्या वेळेस, पण यावेळेस त्यांनी विजयश्री खेचून आणलेली आहे। आणि नक्कीच आमचे विवेक भाऊ यादव यांनी एक अटीतटीच्या लढतीमध्ये जे अविनाश बागवे जे आधी इथं 3 वेळेसचे लागोपाठ नगरसेवक होते त्यांचा पराभव केलेला आहे आणि विजयश्री खेचून आणलेली आहे। तसेच आमच्या अर्चनाताई पाटील या अपेक्षेप्रमाणे फक्त थोडासा लीड कमी झाला असेल पण चांगली फाईट देत ते पण निवडून आलेले आहेत। थोडक्यात संदीप भाऊ लडकत यांचा थोडक्यामध्ये पराभव झाला, पराभव नाही म्हणणार आम्ही, त्यातही त्यांनी एक चांगली लढत दिलेली आहे आणि थोडक्यामध्ये ते फक्त विजयापासून राहिलेले आहेत। तरी जे सगळे विजयी उमेदवार आहेत त्यांचंही अभिनंदन। तर हे कार्यकर्ते होते। संपूर्ण शहरामध्ये असाच आनंद उत्सव पाहायला मिळतो। अपेक्षित असं यश हे देखील आता भाजपच्या पदरामध्ये पुणेकरांनी भरभरून टाकलेलं आहे। मुरली मोहंती जे केंद्रीय राज्यमंत्री होते त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण निवडणूक लढली गेली। त्यांनी देखील 120 ते 125 जागा निवडून दावा केला होता आणि त्या दाव्याच्या जवळ आता ते कुठेतरी जाताना पाहायला मिळतात। आणि पुण्यामध्ये देखील आता सगळं शहर जे आहे पुन्हा एकदा भाजपमय झालेलं आहे आणि दुसऱ्यांदा पुण्यामध्ये भाजपची सत्ता येण्यापासून आता त्यांना देखील कोणी रोखू शकणार नाही। मतदारांनी देखील भरभरून मतदान दिलेलं आहे। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 23 याची देखील मतमोजणी सुरुवात झालेली आहे। प्रभाग क्रमांक 23ला आंदेकर धंगेकर यांची जी लढत आहे ती देखील आता पाहायला मिळाली। ते सर्व ऐकण्यासाठी येथील त्यांचे प्रभागातील जे काही नागरिक आहेत उमेदवार आहेत ते देखील आलेले आहेत। पुणेकरांनी नक्की मतदान कुणाला केलं कारण राष्ट्रवादीकडून आंदेकरांना उमेदवारी देण्यात आली होती, तर धंगेकरांची देखील आता अस्तित्व हे पणाला लागलेलं आहे। त्यांनी नुकताच सेनेमध्ये प्रवेश केला, त्यानंतर ते निवडणूक लढवत आहेत। त्याच्यानंतर त्यांना विधानसभेला देखील पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, पोटनिवडणुकीत विजय झाला। मात्र धंगेकरांच्या आता अस्तित्वाची लढाई आहे, तर आंदेकरांचं देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी होती, त्यामुळे निकाल काय लागत आहेत हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र शहरामध्ये भाजपचं निर्विवाद वर्चस्व आहे त्या निकालातून पाहायला मिळतं आणि संपूर्ण जल्लोषाचं वातावरण आज शहरामध्ये आपण सर्वजण अनुभवतोय। कॅमेरामॅन पियुषासह मी प्रीतम रोहित, डिजिटल प्रभात, पुणे।